थोर भक्ती आवडते देवा हेची थोर भक्ती आवडते देवा संकल्पाभी माया संसाराची ठेविले अनंते तैसेची राहावी चित्ती असू द्यावी समाधान वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ भोगणे ते फळ संचिताचे ठेविले अनंते तैसेची राहावी चित्ती असू द्यावे समाधान तुका म्हणे घालू तयावरी भार तुका म्हणे घालू तयावरी भार वाहू हा संसार देवा पायी ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान चित्ती असू द्यावे समाधान विठ्ठल समचरण सरोजम सांद्रलीलांबुदाभं जगननीत पाणी मंडनं मंडनानां तरुण तुलसी मालां कंदरं कंजनेत्रं सदैदवलास विठ्ठलं चिन्तयामि कलावज्ञ जीवो धरातावतारं कलांकांकतेजोदिका मोदिवक्रं कलानिशबाधापनोदारदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञाननिधिं ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लागलो पावन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच नेनी बोलतो वचनी अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लागलो पावन झालो चराचरी हे असो परम व्याख्या तू जो ज्ञान ब्रह्मयाचा असो तू नारद जननी नमनगा जेने धर्म जल विचित्रलाचे बळी तो संभाजी जाणू नवाळी गाऊ करला दयाची कुळीत क्षत्रपतीच्या चरण कमळी साष्टांग नमन करीत सो पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे संतांची त्यांच्या कृपादानी कधीचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केले स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण ते जीवन श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कार होणे आता ओम नमो ज्ञानेश्वरा Yeah.
तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी हेची थोर भक्ती आवडते देवा हेची थोर भक्ती आवडते देवा संकल्पाभी माया संसाराची ठेविली अनंते तैसीची राहावी चित्ती असू द्यावे समाधान प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवा करता निवडलेला अभंग महान भगवत भक्त वैराग्याचे महावीर वारकरी संप्रदायाच्या कलस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु तुकोबार आहे जीवनामध्ये आलेला अनुभव प्रतिपादन करतात की बाबा हो तुम्ही या मृत्यू लोकामध्ये आलात ना मग अशी काही भक्ती करा की तो संसार तुम्हाला तरून जाता येईल मग तुकोबारायांनी या अभंगात भक्ती करण्याकरता सांगितली पण तुकोबारायांनी त्या भक्तीचं वर्णन केलेलं नाही तुकोबाराय म्हणतात हेची थोर भक्ती आवडते देवा देवाला आवडती ती भक्ती करा पण आपली माया कशावरती आहे संसारावरती तुकोबाराय म्हटले बाबा हो त्या संसारावरती जर तुमची माया असेल तर त्या संसारातून तुम्ही तरून जाऊ शकत नाही कारण तुम्ही जर भक्ती मार्गाने जात असाल तर संसारावरती पाणी सोडावं लागेल त्या संसाराला तिलांजली द्यावी लागेल संसारावरची माया कमी करावी लागेल आणि ती माया उचलून परमार्थाला लावावी लागेल त्या भक्ती मार्गामध्ये लावायला लागेल का होतं कोपर आहे आम्ही जर त्या संसारावरची माया कमी केली तर महाराज काय सांगावं आम्ही जो देव करायला लागलो की आमच्या पाठीमागे जास्त दुःख असतं बरोबर ना आणि जे परमार्थ करतच नाही मटण खातात दारू पितात महाराज त्यांचं जर बघितलं तर सगळ्यात आपल्या माळकऱ्यांपेक्षा त्यांचं चांगलं आहे कशामुळं कारण देव करणाऱ्याच्या पाठीमागे देव असतो तुमच्या माहिती करता सांगतो तुकोबारायांचं प्रमाण आहे देव आला घरात त्याच्या संसाराला पडे चिरा ज्याच्या घराला देव येतो त्याचा संसार व्यवस्थित होऊ देत नाही तुकोबारायांचा संसार व्यवस्थित झाला का नाही झाला तुमचा आमचा सुद्धा संसार देव व्यवस्थित होऊ देणार नाही पहिला मुद्दा संसार म्हणजे काय बायका मुलं बाळ गाडी बंगला हा आपल्या अर्थानं आपल्या प्रत्येकाच्या बुद्धिमत्तेभेदानं हा काय झाला आपला संसार झाला पण आपला संसार म्हणजे काय माहिती आहे की तुम्हाला संसार म्हणजे तुम्ही आम्ही माझ्या पुढे बसलेले कोण आहे सगळे संसारिक आणि जर एखादा संन्यासी येऊन जर बसला तर तो काय झाला संन्यासी त्याला आपण संसारिकच म्हणतो का काय म्हणतो संन्यासी बाबा म्हणतो पण तो संसारिक का नाही हा किंवा नाही त्याला बायको नसेल मुला नसेल तो हे गाव झालं दुसरं गाव झालं तिसरं गाव असा गावामध्ये भटकंती करत असेल पण तो संसारिक आहे का नाही हा किंवा नाही प्रश्नाचं उत्तर द्या तो संसारिक आहे की नाही तो संसारिक आहे संसार म्हणजे काय शास्त्रकार सांगतात की संसरती इति संसार हा म्हणजे काय पुन्हा जन्माला येणे आणि मरणे याला काय म्हणायचा संसार म्हणायचा मग जर साधू महात्मा जन्माला आला तर त्याला मरण हे निश्चित आहे मग त्याच्या पाठीमागे मरण जर लागलेला असेल तर तो संसारिक आहे अनादी जन्मापासून तो संसार त्याच्या पाठीमागे लागलेला असला तरी त्याला संसार सोडत नाही संसार संन्यासाला सुद्धा संसार सोडत नाही पुन्हा जन्माला येणे आणि मरणे याला म्हणायचं संसार मग संसारिक कोण जो मृत्यू लोकांमध्ये जन्माला आला तो काय झाला संसारिक झाला तो बारीक मुलगा असो किंवा मुलगी असो तो संसारिक झाला मग जन्म आणि मृत्यू जर घालवायचं असेल
तर तुकोबर आहे तू म्हणतात की हे चितोर भक्ती आवडते देवा. मग देवाला आवडतं तरी काय? भगवद्गीतेमध्ये भगवान परमात्म्याने सांगितलं मला आवडते. देवाची आवड सांगत असताना देव म्हणतात माझी एकच आवड आहे. काय आवडे देवासी तो ऐका प्रकार. आवडे देवासी तो ऐका प्रकार. नामाचा उच्चार रात्रंदिवस देवाला काय आवडतं? नामाचा उच्चार रात्रंदिवस. रात्रंदिवस जर भगवान परमात्म्याचं नामचिंतन करत असाल ती देवाला भक्ती आवडते. मग भक्तीचे किती प्रकार पडतात? 9 भक्ती सांगितली नारद भक्ती सूत्रामध्ये. किती? 9 प्रकारची भक्ती सांगितली. मग पहिली भक्ती कोणती आहे? श्रवणम, कीर्तनम, विष्णुस्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्य, सख्य, आत्मनिवेदन. अशी किती प्रकारची भक्ती सांगितली? 9 भक्ती सांगितली. पण तुकोबाराय म्हणतात हेची थोर भक्ती आवडते देवा. देवाला हीच आवडते. कंची? दुसऱ्या नंबरची. किती? श्रवण भक्ती देवाला आवडत नाही. मग आपण भक्ती कोणतीही केली तरी देवापर्यंत जाऊ शकतो. पण देवाला आवडणार, आपण जर देवाला आवडणार जर भक्ती केली तर देवाला भक्तापेक्षा त्याचा भक्त जास्त आवडत असतो. नामदेवराय देवा काकडा करण्याकरता कुठं जात होते? पांडुरंगाच्या महाद्वारामध्ये जात होते आणि देवाला म्हणत होते काय? उठा उठा साधू संत साधा फुलाले हित जाईल हा नरदेह मग कैसा भगवंत उठून वेगेसी चला जाऊ राऊळासी जळती पातकांच्या राशी काकड आरती देखलिया. नामदेवराय जायची कुठं? महाद्वारामध्ये काकडा करायची. पण मला सांगा नामदेवराय भले का महाद्वारात काकडा करण्याकरता जात असेल पण त्या काकडा करण्याच्या वेळेस देव मंदिरात राहत होता का? राहत होता का? नाही ना माझ्या बापा. मग तो कुठं राहायचा? दळण दळीते सख्या श्रीहरी आळ चोरीचा माझ्यावरी ओव्या गाऊन ईश्वरात जाशी जनीच्या घरात. देवानी त्या जनाबाईच्या दारामध्ये जाऊन आपलं काय केलं? दळण दळलं. मग मला सांगा नामदेवराय एकपट भक्त होते का जनाबाई? जनाबाई काय करत होती महाराज? फक्त काय करत होती? विठ्ठल विठ्ठल भगवान परमात्म्याचं काय करत होती? भजन करत होती. महाराज एवढं सामर्थ्य झालं होतं की जनाबाईच्या गौऱ्या सुद्धा काय म्हणत होत्या? आपल्या गौऱ्या का म्हणतील विठ्ठल विठ्ठल? मसनात गेले म्हणती नाही महाराज. आपल्या म्हणू शकत नाही का? कारण जनाबाई रात्रंदिवस त्या भगवान परमात्म्याचं काय करत होती? भजन करत होती महाराज. आणि त्या भजनाचं एवढं सामर्थ्य झालं का देव आख्ये झाड लोट करी जनी केरभरी चक्रपाणी केरभरी चक्रपाणी केरभरी चक्रपाणी झाड लोट करी जनी केरभरी चक्रपाणी केरभरी चक्रपाणी केरभरी चक्रपाणी. झाड लोट करी जनी केरभरी चक्रपाणी. तो भगवान परमात्मा तो केर भरण्याकरता होता. एवढंच नाही महाराज
तुकोबाराय म्हणतात जणी बसली न्हायाला आणि पाणी नाही विसानाला. जनाबाई जर आंघोळीला गेली आणि तिच्या विसानाला पाणी नसलं तर तो भगवान परमात्मा देत होता. कारण एकच, कारण त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन एवढं आवडीनं करत होते. किती महाराज गीतेमध्ये भगवान परमात्मा सांगतात त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन कसं करायचं माहितीये का? सततम कीर्तयन्तो माम यतन्तस्य दृढोता नमस्तस्य माम भक्त्या नित्ययुक्त उपासते. मला तोच भक्त आवडतो. कोण? जो भक्त माझं सतत भगवान परमात्म्याचं नामचिंतन करतो तो भक्त मला आवडतो. ती भक्ती मला आवडते. मग कसं करायचं त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन? ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात की त्या भगवान परमात्म्याचं भजन कसं करायचं माहिती का? त्या भगवान परमात्म्याला क्षणभर सुद्धा विसरायचं नाही. मग कसं विसरायचं नाही? पाचीच्या दिवशी महिला मंडळ मुलगा जन्माला आल्यानंतर आपण तो दिवा लावून ठेवतो पाचीच्या दिवशी. कारण का? ती सटवी ती काय करायची लिहिण्याकरता येत असते. त्या ठिकाणी कागद असतो, पेन असतो, सर्व त्या ठिकाणी ठेवलेलं असतं. त्या दिवशी तो दिवा ती महिला असेल रात्रभर दिवा विजू देत नाही. का विजू देत नाही? बरं ती स्वतःच्या डोळ्यामध्ये तेल घालून ती काय करते? रात्रभर दिवा विजू देत नाही. ज्ञानोबाराय त्याचं दृष्टांत देऊन सांगतात की ज्ञानोबाराय म्हणतात सटवीची राती न विसंबीचे जीवे वाती तैसा ईश्वर निर्दय चित्ती वाहने सदा. चित्तामध्ये जशी ती महिला रात्रभर त्या दिवा विजल म्हणून ती झोपत नाही, तसं आपण एक ना एक दिवस आपल्याला हा मृत्यूलोक सोडून जायचं आहे. पण देवाला आवडेल अशी आपण जर भक्ती केली तर तुकोबाराय म्हणतात तुम्ही संसाराची माया कमी करा. मग ती भक्ती करायची तरी कशी? ज्ञानोबाराय त्या ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात कृष्ण विष्णू गोविंद या नामाचे निखळ प्रबंध माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. देवाला तोच आवडतो. महाराज वैकुंठामध्ये देव राहत नाही. देव ज्या ठिकाणी भक्त भजन करत असतात त्या ठिकाणी भगवान परमात्मा येत असतो. नामदेवराय सुद्धा म्हटले देवा या मृत्यू लोकांमध्ये भजनात एवढा आनंद आहे का? एवढ्या त्या भक्तीमध्ये सुख आहे का? अहो तुकोबाराय एवढं त्या भक्तीमध्ये सुख आहे का? तुकोबाराय म्हटले अहो एवढं त्या भक्तीमध्ये सुख आहे, एवढं सुख आहे का काय सांगावं महाराज. जो आसनाला करुणा वरुणालय भगवान परमात्मा म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण आले, जो जगाते चालिता कर्तुम कर्तुम अन्यथा कर्तुम असणारा तो पंडित पांडव परमात्मा वैकुंठ सोडलं. कशा करता माहिती का? या सुखा कारणे देव वेळा मला, या सुखा कारणे देव वेळा मला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. या मृत्यू लोकांमध्ये राहिला देव. आता तुम्ही म्हणशाल महाराज या मृत्यू लोकांमध्ये देव राहिला, तुकोबाराय राहिले, ज्ञानोबाराय राहिले आणि तुम्ही आम्ही सुद्धा जन्माला आलो या मृत्यू लोकांमध्ये. या मृत्यू लोकांमध्ये असं काहीतरी आहे का स्वर्गीची अमर इच्छिताची देवा मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा, मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा, मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा, मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा. वरतीचे अमर इच्छिताची देवा, वरतीचे अमर इच्छिताची देवा, वरतीचे अमर इच्छिताची देवा, वरतीचे अमर इच्छिताची देवा. मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा,
म्हणजे कोण? ज्यांना अमरत्व प्राप्त झालं ते. स्वर्गामध्ये काही नाही. जे तर अमरत्व याची सिंहासन, ऐरावतासारखे वाहन, जे तर राजधानी भुवन अमरावती. अमरावती नाही, रंभ्याईशी नाचणी, उर्वशी मुख्य विलासनी, अवतर्या. ज्ञानोबा त्या स्वर्गाचं वर्णन करत सांगतात की कामधेनूच्या कळपचे कळप आहे त्या ठिकाणी ज्या स्वर्गामध्ये. मग एवढं स्वर्गामध्ये सुख असताना सुद्धा ते स्वर्गीचे आम्हाला म्हणतात की आम्हाला मृत्यू लोकामध्ये जन्माला यायचंय. पण या मृत्यू लोकामध्ये काहीतरी विशेष आहे म्हणून काहीतरी संत महात्मे या मृत्यू लोकाची गुणगान गातात ना. बरं, नामदेवराय देवाच्या सानिध्यात असताना नामदेवरायांना देवाने सांगितलं तुम्ही वैकुंठाला जा, काय हवंय तुम्हाला, जे लागतं ते देतो, तुम्ही वैकुंठाला जा. नामदेवराय म्हटले देवा नको धाडू आमा वैकुंठा श्रीहरी, वास दे पंढरी सर्व काळ, सर्व काळ वास दे पंढरी सर्व काळ. आम्हाला सर्व काळ काय कर, पंढरपुरात वास दे. कारण त्या पंढरपुरामध्ये जे सुख आहे ना देवा ते वैकुंठात नाही. मग या मृत्यू लोकामध्ये असं काय? मृत्यू लोकामध्ये एकच आहे. या मृत्यू लोकामध्ये भक्ती करता येते. त्या भगवान परमात्म्याचं काय करता येतं? नामचिंतन करता येतं. या मृत्यू लोकामध्ये उद्धरून जाण्याचं साधन एकच आहे, तो म्हणजे भक्ती मार्ग. या भक्तीमध्ये एवढं सुख आहे महाराज की अलौकिक सुख आहे, जे स्वर्गात सुख नाही, जे देवादिकाला सुद्धा सुख नाही, असं सुख आपल्याला या मृत्यू लोकामध्ये. ब्रह्मदेव सुद्धा लाजचावला होता. ब्रह्मदेव सुद्धा म्हटला चला मृत्यू लोकामध्ये आपण जे गोपाळ सुख घेतात ते सुख आपल्याला सुद्धा प्राप्त होईल. म्हणून गोपाळांच्या आशेनं ब्रह्मदेव सुद्धा काल्याचे मिशे देव झाले मासे, काल्याच्या आशेनं देव मासे झाले आणि त्या डोहामध्ये फिरू लागले इकडे तिकडे. भाऊ देवाने सांगितलं हे अधिकार देवाधिकांना नाही, ब्रह्मदेवाला सुद्धा नाही. ब्रह्मदेवाला सांगितलं एक लाही तरी काय, एक दह्याचा तुला एक थेंब सुद्धा मिळणार नाही. म्हणून सगळ्या डोहाच्या दिशेने तो ब्रह्मदेव हिंडत होता आणि तो ब्रह्मदेव आशेनं लाळ घोटत होता. पण देवानं त्याला एक लाही देऊ दिली नाही. कशाची? काल्याची. विचार करा, या मृत्यू लोकामध्ये आपल्याला भगवान परमात्मा हरिनामाचा खिचडी काला, प्रेमी मोहीला साधने, त्या भगवान परमात्म्याचा नामचिंतनाचा काला या मृत्यू लोकामध्ये प्रत्येकानं सेवन केला. तसा ब्रह्मदेवाला सुद्धा वाटला मला सुद्धा सेवन करावं. म्हणून ब्रह्मदेव विष्णूच्या पाया पडला, देवा अरे काय सुख आहे तुझ्याजवळ, ते सुख मला पण हवंय. पण देवाने सांगितलं तुला हवंय ना, मग तू एक काम कर, मृत्यू लोकामध्ये जन्माला ये, मनुष्याच्या रूपाने जन्माला ये. मग कोण झाले? ब्रह्मसोपान तो झाला आणि भक्त आनंद. ब्रह्मदेवाला सुद्धा सोपान व्हावं लागलं. या भक्ती मार्गामध्ये एवढं सुख आहे का हो? जर आम्ही भक्ती मार्ग केला नाही तर, जर आम्ही या मृत्यू लोकामध्ये राहून भक्ती मार्ग केला तर आम्हाला काय फायदा होईल? ज्ञानोबा म्हणतात तुम्ही जर भक्ती केली नाही ना, तुमचं जीवन दगडाप्रमाणे. कसं? माझी भक्ती वीण जळो त्याचे जी आले पण आगा पृथ्वीवरील पाषाण नसती काही. जर भक्ती केली नाही तर तुमचं आमचं जीवन एका दगडाप्रमाणे. मग आपलं जीवन कसं असावं? शास्त्रकार सांगतात की आपलं जीवन कसं असावं? आपलं जीवन भक्तीच्या विलीन असावं, गुरुच्या आज्ञेत असावं, असं आपलं जीवन असावं. मग जर आपण भक्ती केली नाही आणि जर भक्ती केली तर आपला काय फायदा होईल? आपण जर भक्ती केली नाही तर नरकात जाणे चुकीना, आपल्याला नरकात जावं लागणार आहे. तुम्ही म्हणशाल महाराज काही प्रमाण तुकोबारा म्हणतात खंती ते न करा गुन्हे गाढव कुत्रा. आपला पुढचा जन्म आपण जर भक्ती केली नाही तर पुढचा जन्म गाढव किंवा कुत्र्याचा राहणार आहे. जैसे जीर्ण वस्त्र सांडीचे नूतन वेळीचे तैसे देहांतरे स्वीकारायचे चैतन्य नाते. ज्ञानोबा म्हणतात आपण जर भक्ती मार्ग केला नाही तर आपला पुढचा जन्म कोणता ना कोणता असेल आपल्याला सांगता येत नाही. कारण किती जन्म झाला फेरा गणित नाही जी जातात. आपल्याला या मृत्यू लोकांमध्ये फिरत फिरत आलोय ना,
मग एवढाच एक मनुष्य जन्म असा आहे की भक्ती मार्गाने जर आपण गेलो तर आपण ती भगवान परमात्म्यापर्यंत जाऊ शकतो. आम्ही भक्ती केली तर काय होईल? करा रे हरी भक्ती परलोका येईल कामा, सोडविल यमा पासोनिया, सोडविल यमा पासोनिया. करा रे हरी भक्ती परलोका येईल कामा, सोडविल यमा पासोनिया. तुम्हाला यमाच्या तडाख्यातून जर सुटायचं असेल माय बाबा हो तर भक्ती शिवाय पर्याय नाही. मग भक्ती कशी करायची? शास्त्रकार सांगतात येशाम न विद्यान तपोन दानम ज्ञानम न शीलम न गुणो न धर्म ते मृत्यू लोकी भूमी भारभूता मनुष्य रूपेण मृगचरंती. शास्त्रकार सांगतात की ज्याप्रमाणे तुम्ही जर भक्ती केली नाही, दान धर्म केला नाही, त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं नाही तर मृगचरंती म्हणजे जसं आपण रानात गुरं ढोरं चालतात त्याप्रमाणे तुमचं आमचं जीवन आहे. असं जीवन जन्माला आल्यानंतर काहीतरी आपली मागे कीर्ती शिल्लक राहावी. ज्ञानोबर आहे तुकोबर आपल्या वंशातले नाही तरी आपण त्यांचं जीवन आजपर्यंत मरेपर्यंत, जोपर्यंत चंद्र आहे, जोपर्यंत सूर्य आहे तोपर्यंत ज्ञानोबर आहे तुकोबर आहे जिवंत राहतील. पण आपलं काही शिल्लक राहत नाही. कारण आपण जन्माला येतो ना फक्त आपण माझं विचार करतो. महाराज धृतराष्ट्र एवढा 100 मुलांचा बाप होता पण आयुष्य सगळं कशामध्ये गेलं? मामका पांडवाचे म्हणजे माझे. आपण आयुष्य करतो ना माझं सगळं माझं या ठिकाणी सगळं राहून जातं. आपण फक्त जीवनामध्ये केलेली भक्ती आपल्या संग येत असते. आपण केलेलं भगवान परमात्म्याचं नामचिंतन आपल्या बरोबर येत असतं. आपल्या जीवनामध्ये दुसरं काहीच येत नाही. मग आपण त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन कसं करायचं? आणि भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं तर तो देव प्रसन्न होतो का? होतो महाराज. तयापासी पांडवा मी हरवला घेऊसावा जेथ नाम घोष बरवा करती माझा. माझा नाम घोष ज्या ठिकाणी करतात ना त्या ठिकाणी भगवान परमात्मा स्वतः असतात. मग का होत को बरं आहे? आम्ही भक्ती करायची मग कशी करायची? तुकोबाराय म्हणतात बाबा हो तुम्ही भक्ती अशी करा की संसारावरची माया कमी झाली पाहिजे. आणि संसारावरची माया कमी झाली की तुम्हाला देव भेटण्याकरता वेळ लागणार नाही. म्हणून अभंगाच्या प्रथम चरणात हे चितोना भक्ती आवडते देवा, हे चितोना भक्ती आवडते देवा, हे चितोना भक्ती आवडते देवा, हे चितोना आवडते की जी माया असणारी ती माया संसारावरची कमी करायची आणि माझ्यावरती लावायची. आपण काय करतो? देवावरती माया लावत नाही, आपण सगळे असणारी जी माया आहे ना ती संसारावरती खर्च करतो महाराज. मग संसारावरती खर्च केल्यानंतर काय होतं? तुकोबारा म्हणतात कळो येईल अंतकाळी प्राण प्राणायाच्या वेळी
राहती निराळी रांना पोरे सकळ. तुकोबरा म्हणतात तुम्ही जी माया लावली ना त्या मायेचं तुम्हाला उत्तर कळेल माय बापा, पण शेवटला कळेल जेव्हा वेळ काय झालेली असती, निघून गेलेली असती. आपल्या हातात काहीच नसतं. ज्या रक्ताच्या नात्याकरता आपण रात्रीचा दिवस करतो, दिवसाची रात्र करतो, तोच मुलगा आपल्याला अग्निडाग देतो. आपल्याला दुसरं कोणी देत नाही. गावातले लोक आपल्याला विचारत नाही. मग ज्यांच्या करता आपण रात्रीचा दिवस करतो, दिवसाची रात्र करतो, तेच जर आपला शेवट करणार आहे, मग तुकोबराय म्हणतात त्या मायेवरती काय करा, ती माया संसारावरची ना ती काढा आणि इकडे परमार्थात लावा. कसं लावायचं? आपण कांद्याचं रोप एका ठिकाणी टाकल्यानंतर त्याच ठिकाणी ठेवतो का दुसऱ्या जागी उपटून नेऊन लावतो? दुसऱ्या जागेवरती नेऊन उपटून जर लावलं तरच त्याला काय येणार आहे, फळ येणार आहे, त्याला कांदे येणार. तसं आपलं हे मन आहे ते अलगद उचलायचं संसारातून आणि देवापर्यंत लावायचं. भले का संसारात आपण मग्न आहे. कमळाचं फुल आहे, पाण्यावरती असतं. ते कमळाचं फुल जर तोडलं आणि असं अंगावरती शिंपडलं तर कळशी 2 कळशा पाणी निघतं, बरोबर? कमळाच्या फुलातून कळशी 2 कळशी पाणी निघतं, बरोबर ना? किती पाणी असतं त्या कमळाच्या पानावरती? किती पाणी असतं? एक थेंब सुद्धा त्या कमळाच्या पानावरती काय असतं? पाणी राहत नाही. ते पाण्यात असतं, पण पाण्याचा लवलेश असतो का त्याला? नाही. आपण संसारात राहायचं, पण संसारावरची माया संसारी असावे असनी नसावे. संसारी असावे असनी नसावे. संसारी असावे असनी राहावे. संसारी असावे असनी राहावे. संसारी असावे असनी नसावे. संसारी असावे असनी नसावे. संसारी असावे असनी नसावे. संसारी असावे असनी नसावे. भजन करावे वेला वेला. भजन करावे वेला वेला. संसारी असावे असनी नसावे. संसारी असावे असनी नसावे. वा. महाराज शांताराम महाराजांनी सुंदर प्रमाण दिलं. संसारी असावे आसोनी नसावे. भजन करावे वेळोवेळा. संसारात असलं काय नसलं काय, संसार अनादिकालापासून आपल्या पाठीमागे लागलेला आहे. पुढं संसार आहेच. तुम्ही म्हणशाल पुढं संसार आहे म्हणजे प्रत्येक जन्मामध्ये प्रत्येक योनीमध्ये आपला संसार चालू असतो. संसार आपल्या पाठीमागे अनादिकालापासून लागलाय. तो एका जन्मात जाण्याकरता लगेच तयार होणार नाही. जर आपण आंघोळीचं पातेलं पाहिलं घरचं, तर ते आंघोळीचं पातेलं आपल्या आजा पंजाचं असतं, बरोबर ना? त्या आजा पंजा तसे त्या आंघोळीच्या पातेल्यामध्ये चुलीमध्ये जाळ घालून त्या पातेल्यावरती पाणी तापवलं असतं. मला सांगा, त्या पातेल्यावरती एवढा गंज आलेला असतो, एवढा गंज आला असतो की ते लगेच जर दुसऱ्या दिवशी ते पातेलं घेतलं, तुम्ही आता संध्याकाळी घरी घ्या, सकाळची घरी गेल्यानंतर ते पातेलं घ्या आणि घासून काढा, असं चकाचक निघालं पाहिजे. मला सांगा, एकदा घासल्यावरती चकाचक निघाल का? हा, किती वेळा घासावं लागेल? महाराज, किती वेळा घासलं तरी ते चकाक निघू शकत नाही. तसं आपण किती आपण ठरवलं की संसारामध्ये भजन करायचं, पण महाराज भजन इथं बाबाच्या ठिकाणी आल्याशिवाय आपल्याला भजन सुचत नाही. आणि जीवनामध्ये तुम्हाला सांगू का, ज्या वेळेस मनुष्याला दुःख येतं ना, दुःख तेव्हाच मनुष्य भजन करतो, अन्यथा भजन करत नाही. जोपर्यंत प्रवास करत असताना स्मशानभूमी गावाला लागत नाही तोपर्यंत मनुष्य असा गाडी चालवतो महाराज. पण एकदा स्मशानभूमी पाहिली की स्मशानभूमी पासून तर गावापर्यंत जातपर्यंत राम 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 राम. मूठ सुद्धा बारीक बारीक अशी कमी जास्त होती, भजन करत राम 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 राम
महादेवाला सुद्धा वाटतं महाराज काय भक्त आहे महाराज, जाताना सुद्धा ज्या मी भजन करी रामपूजी सदाशिवा भजन, तो भगवान शंकर सुद्धा रामाचं भजन करतो, पण स्मशानात जात असताना सुद्धा राम 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 गेला, पुढे गेला का बस झाली आपली भक्ती कुठपर्यंत, जोपर्यंत स्मशानभूमी पार करत नाही तोपर्यंत. एकदा स्मशानभूमी पार केली रे केली गडी म्हणतो सुटलो बाबा एकदाचा. का महाराज दुःख जीवनामध्ये आल्यानंतर भगवान परमात्म्याचं नामचिंतन करायचं असं नाही. ज्या ज्या वेळेस तुम्हाला भगवान परमात्म्याचं नामचिंतन सुचेल त्या त्या वेळेस त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं. पण महाराज जर पाहिलं ज्यांनी ज्यांनी भक्ती केली त्याच्या जीवनामध्ये दुःखच आले. ज्ञानोबारांच्या जीवनामध्ये किती दुःख आले. 5 वर्षाची असणारी ती मुक्ताबाई, त्या मुक्ताबाईला आई वडील सुद्धा माहीत नसताना सुद्धा निवृत्तीनाथ दादाला विचारल्यानंतर निवृत्तीनाथ दादाने सांगितलं मी सगळ्यांचं सांत्वन करू शकतो, पण 5 वर्षाच्या मुक्ताबाईला सांगू शकत नाही आपल्या आई वडिलांनी देहांत प्रायचित्त घेतलं म्हणून. नाही सांगू शकत. का? कारण ते दुःख एवढं मोठं अलौकिक होतं की त्या 5 वर्षाच्या मुक्ताबाईला सांगू शकले नाही माझे निवृत्तीनाथ दादा. ऐका, निवृत्तीनाथ दादालाच उठवलं होतं देहांत प्रायचित्ताला जात असताना. नाही उठवलं, कुणालाच उठवलं नाही, फक्त निवृत्तीनाथ दादाला उठवलं. सांगितलं आजपासून या मुलांचा बाप तू ये आणि आई सुद्धा देखील तूच आहे महाराज. निवृत्तीनाथ दादाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. विठ्ठल पंत आणि रुक्मिणी माता ज्यावेळेस निघून गेले महाराज, देहांत प्रायचित्त घेतलं, त्यावेळेस निवृत्तीनाथ दादा ढसा रडायला लागले आणि ज्ञानोबारायांना सांगू लागले ज्ञानोबाराय आपल्या आई आणि विठ्ठल पंतांनी आणि रुक्मिणी पंतांनी पैठणवरून आल्यानंतर त्यांनी देहांत प्रायचित्त घेतले महाराज. मी तुम्हाला सांगितलं, सोपान काकाला सांगितलं, पण ऐक ना ज्ञाना, असणारी 5 वर्षाची असणारी मुक्ताबाईला मी सांगू शकत नाही. कारण का? आईचं अंतकरण काय असतं ना ते फक्त मुक्ताबाईला विचारलं. त्या मुक्ताबाईला सांगू शकलो नाही. एवढं असणारं आघात दुःख असताना सुद्धा त्यांनी एक जीवनातला एक क्षण सुद्धा वाया जाऊ दिला नाही. जीवनामध्ये सतत त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन ज्ञानोबाराय करीत राहिले. स्वतः ज्ञानोबारायांनी भजन केलं. ज्ञानोबाराय योगी होते, पण केलं नाही का ज्ञानोबारायांनी भजन? केलं महाराज. ज्ञानोबाराय स्वतः सांगतात भजता भजन भजावे हे भक्ती साधन जे अवघे मीच झालो अनुभवी अखंडित. ज्ञानोबाराय म्हणतो स्वतः मी त्या भगवान परमात्म्याचं भजन केलंय. योगी होते. ज्ञानोबारायांना योगाच्या मार्गाने जाता येत नाही का? यज्ञ याग तप दान धर्म या मार्गाने जाता येत नव्हतं का ज्ञानोबारायांना? नाही ना महाराज. ज्ञानोबारायांना सांगितलं या सामान्य जीवाला फक्त एकच आहे, ती म्हणजे भक्ती मार्ग. त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतनाने उद्धारून जाता येईल. तुकोबारांच्या जीवनामध्ये किती दुःखाचा प्रसंग आला. अनेक दुःख तुकोबारांच्या जीवनामध्ये आली. तसे तुमच्या आमच्या जीवनामध्ये साधे दुःख आहे का महाराज? या मृत्यू लोकांमध्ये कुणालाही विचारा, केवळ एक दुःखच आहे. मग एवढे दुःख असताना सुद्धा तुकोबाराय म्हणतात जर एवढे आमच्या जीवनामध्ये दुःख येत असतील ना, आम्ही सहज पेलण्याकरता तयार आहे. फक्त भक्ती मार्ग आमच्या जीवनामध्ये पाहिजे. कसं? तुकोबारांचे प्रमाणे सांगतो तुम्हाला. मज होत असे काय विपत्ती पांडुरंग राहो चित्ती. माझ्या जीवनामध्ये विपत्ती आलेली चालेल, भगवान परमात्म्याचं नामचिंतन जर होत असेल तर विपत्ती आलेली चालेल. पण जर मी एखाद्या सुखामध्ये वावरत असेल आणि त्या सुखामध्ये जर भक्ती नसेल तर तुकोबाराय म्हणतात त्या सुखाला सुद्धा काय होऊ? आग लागू म्हणतात. आगी लागो त्या सुखा जेने हारे नाही मुका. ज्या सुखामध्ये मी जर वावरत असेल ना त्या सुखामध्ये जर भगवान परमात्म्याचं नामचिंतन होत नसेल त्या सुखाला सुद्धा आग लागू म्हणतात तुकोबाराय. मग तुकोबारायांना विचारलं तुकोबाराय आम्ही ज्या भक्ती मार्गाने चाललोय त्या भक्ती मार्गामध्ये जर अडथळे आले, जर आमच्या जीवनामध्ये दुःख आलं तर आम्ही काय करायचं? तुकोबाराय म्हणतात ज्या परिस्थितीमध्ये आहे ना त्या परिस्थितीमध्ये तसंच राहा. कारण त्या भगवान परमात्म्याने आपल्याला ठेवलंय ना तसंच राहा. अभंगाचं दुसरं चरण. ठेविले आनंदे तैसेची राहावे. 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 ठेविले आनंदे तैसेची
तैसे रहावे देविले आनंदे 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 तैसे रहावे जित्या सुजावे समाधान देविले आनंदे जित्या सुजावे समाधान तुकोबाराय म्हणतात की बाबा या मुक्ती लोकांमध्ये जर भगवान परमात्म्याचं नामचिंतन घडत असेल, जर संसाराची माया कमी झाली असेल आणि तुम्ही भक्ती मार्गाने जात असाल, तर दुःख आलं असेल, तर तुकोबाराय म्हणतात ठेविले आनंदे तैसेची राहावी चित्ती असू द्यावी समाधान. आपल्या चित्तामध्ये समाधान असणं गरजेचं आहे महाराज. आता समाधान चित्तामध्ये असणं आणि ठेवलं तसं देवाने राहणं हे तर आपल्याला जमत नाही. का जमत नाही? आपण माणसं असे महाराज नाही त्या गोष्टीचा अंगीकार केल्यामुळे आपल्याला दुःख आहे महाराज. नाही त्या गोष्टीचा अंगीकार म्हणजे कसं? तुकोबाराय म्हणतात नाही त्याची घेता शिरी होईल दुरी निजपंत नाथिलेचे माझे तुझे कोण ओझे वागवी. हे माझ्या तुझ्याचं ओझ वागून वागून आपण स्मशानात घेऊन जातो, पण आपण सुधरत नाही महाराज. या संसार आपण सोडायला तयार नाही. जर संसार सोडला की आपण बंधनातून मुक्त होतोय, पुन्हा जन्माला येणे आणि मरणे या बंधनातून मुक्त होतोय. पण आपल्याला सोडायचा कसा आहे माहिती का? आपण गुंतलोय कसं? एक रानात एका गारुड्यानं एका माकडाला फुटाणे ठेवली होती आणि ते मडकं असं होतं फुटाण्याचं की त्याला असं बारीकसं तोंड होतं. फक्त असा हात घातला की तो असा हात गेल्यानंतर ते फुटाणे मुठीत घेतले की तो माकडाचा हात जाईल असं एवढं छिद्र त्या मडक्याला होतं महाराज. ते मडकं त्या रानामध्ये ठेवलं. रानामध्ये ठेवल्यानंतर पाहिलं 17 माकडं भरपूर होते. त्या माकडांनी विचार केला आता या मडक्यामध्ये काहीतरी फुटाणे आपल्याला खायला असेल, पोटभर खाणार, म्हणून ते उड्या मारत आनंदाने उड्या मारत गेले. आणि एक माकड होतं त्यानं असा हात केला आणि त्या मडक्यामध्ये घातला. मडक्यामध्ये घातल्यानंतर फुटाण्याची मूठ धरली आणि अशी मूठ धरल्यानंतर ती मूठ त्या मडक्यातून असेल, त्या माठातून असेल, त्या मडक्याच्या बाहेर ती मूठ आली नाही. हे कुणी पाहिलं? जो गारुडी होता त्यानं पाहिलं की हा माकडानं त्या माठामध्ये त्या मडक्यामध्ये हात घातलाय, फुटाणे मुठीमध्ये धरले. मग आता काय करायचं म्हणून गारुडी धावपळ करत करत आला. आता माकडाने पाहिलं गारुडी आपल्याकडे पळत येतोय. काय पर्याय होता मला तुम्ही सांगा. तो माकड पळाला असतं का नाही? माणसापेक्षा माकड जास्त स्पीड न पळतं, बरोबर आहे की नाही? गारुडी कितीही पळू द्या, पळाला असतं का नाही? नाही ना पळलं महाराज. का? त्यानं काय धरलं होतं? काय धरलं होतं? फुटाणे. त्याचा हात असा गेला होता म्हटल्यानंतर असा माग बाहेर निघून सुद्धा आला असता. पण महाराज त्यानं ते फुटाण्याच्या आशेनं त्या फुटाणे जर सोडली असते तर माकड मोकळं रानात हिंडलं असतं. पण मग जेव्हा ते फुटाणे जोपर्यंत सोडत नाही तोपर्यंत तो गारुडी आला पण, त्याच्या गाळ्यामध्ये पट्टा घातला पण, आणि ते चिनी छंदे नाचे. तुकोबाराय म्हणतात त्या गारुड्यानं त्या माकडाला जसं गारुडी सांगेल त्याप्रमाणे ते माकड आयुष्यभर नाचतं. कुणाच्या सांगण्यावरून? त्या गारुड्याच्या सांगण्यावरून. तसंच तुमचं आमचं महाराज, आपण सुद्धा तेवढी मूठ जर सोडली असती संसारावरची आणि ती माया सोडली असती तर आपण सुद्धा मुक्त असतो.
मुक्त होता परे बळीबद्ध झाला घेऊन या छंद माझे माझे माझा माझा छंद घेतला आपण मुक्त होतो पण आपण तो नाही त्या गोष्टीचा अंगीकार केल्यामुळे दुःख भोगायची आली म्हणून तुकोबारा म्हणतात ते संसारावरची माया कमी झाली ना देव ठेवील त्याप्रमाणे राहा आणि जर नाही राहिले परत तुम्ही संसारामध्ये जर तुमचं मन गुंतलं तर तुकोबारा म्हणतात की भोगन येते फळ संचिताचे वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ भोगन येते फळ संचिताची तुम्हाला दुःखच भोगावं लागेल मग किती भोगावं लागेल ननशा शांतरम सुखम ननशा शांतरम दुःखम न नित्य लभते सुखम न नित्य लभते दुःखम जीवनामध्ये तुमच्या सतत दुःखही येणार नाही आणि सुखही येणार नाही असा चढ उतार तुमच्या जीवनामध्ये चालेल पण केव्हा जोपर्यंत परत मनुष्य देह भेटेल न भेटेल पण असा चढ उतार तुमच्या जीवनामध्ये चालेल मग हे दुःख तुम्हाला भोगावं लागेल मग का हो तुकोबर आहे मग आम्हाला जर हा संसार जर कायमचा घालवायचा असेल तर आम्हाला काय करावं लागेल तुकोबाराय म्हणतात हा संसार आहे ना त्या देवाच्या पायाजवळ वाहून टाका अभंगाच्या शेवटचं तुका मने घालू तयावरी भार 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 वाबू हा संसार देवा पाय वाबू हा संसार देवा पाय देविले आनंद तैसे चिरहारे देविले आनंद तैसे चिरहारे वाबू संसार देवा पाय वाबू संसार देवा पाय देविले आनंद तैसे चिरहारे देविले आनंद तैसे चिरहारे जित असु जावे समाधान समाधान जिती असु जावे समाधान जिते असु जावे जिते असु जावे जिते असु जावे समाधान 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 जिते असु जावे समाधान 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 जिते असु जावे समाधान समाधान
याची थोर भक्ती आवडते देवा संकल्पाभिमाया संसाराची ठेवी देवांची तशीची राहावी चित्ती असू द्यावे समाधान वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ भोगणे ते फळ संचिताची ठेवी आनंदी दैसेची राहावी चित्ती असू द्यावे समाधान तुका म्हणे भार घातले तुका म्हणे घालू तयावरी भार वाहू हा संसार देवा पाही हा संसार सर्वस्व त्या भगवान परमात्म्याला व्हायचा माय हो आपण ज्या जीवनामध्ये जन्माला आलो ना सर्वस्व भार ते देवावरती टाका तुमच्या जीवनामध्ये तुम्ही आता या ठिकाणी आपण या आश्रमामध्ये आलो या बाबांच्या सानिध्यात आलो सर्वस्व भार बाबावरती टाका मला सर्वस्व भार बाबावरती टाका निश्चित तुमचं एक ना एक दिवस कल्याण झाल्याशिवाय तुम्हाला सांगू एक वाक्य बोलू का बाबा तुम्हाला सांगतील पहा पण आता इथून पुढचं आयुष्य माझ्या सगट टाळकऱ्यांसगट राहिलेल्या माझ्या पुढे बसलेले पुरुष मंडळी असतील महिला मंडळी असतील अशी कितीतरी साधू त्यांच्या वाणीतून निघालेले एक एक शब्द म्हणजे लाख मोलाचं लक्षात ठेवा हे 2026 27 28 30 31 32 पर्यंत मला एवढा वाईट काळ येणार आहे एवढी मोठी हानी जीवनामध्ये येणार आहे किती माणसं कितीतरी पटीनं माणसं मारणारे विचारा बाबांना पण तुम्हाला सांगू का या मृत्यू लोकांमध्ये तेच तरणारे ज्यांच्या गळ्यामध्ये बाबांनी गळ्यामध्ये तुळशीची माळ घातली ना ती जागणार
बाबा आता शेवटला आल्यानंतर सांगतील की सोमनाथ महाराजांनी सांगितलं ना ते बाकीत अगदी खरं आहे. बाबांना सुद्धा विचारा, जर हे घडलं नाही महाराज, असं वारं येणार, असा पाऊस पडणार की कितीतरी माणसं मरून जाणार महाराज. 32 पर्यंत पहा, तुम्हाला ऐकायला भेटलं नाही तर या वाक्याखाली अंडरलाईन करून ठेवा महाराज. एवढं मोठं भयंकर. कारण का माहिती का, हे आज मृत्यूलोकामध्ये आम्ही ताडदेवला गेलो होतो महाराज, मुंबईला एकादशीच्या दिवशी गेलो होतो. नवरात्र झाल्यानंतर ताडदेवला कीर्तनाला गेलो होतो. एकादशीच्या दिवशी सुद्धा लोक मटण खात होते मुंबईला. काय परिस्थिती आहे महाराज. जर असे दिवस जर असतील तर का तो कोप करणार नाही महाराज. सगळं बदलून गेलं ना. विचारा जुन्या माणसांना असं होतं का. नाही महाराज, सहजरित्या मरण महाराज असे टपाटप लोक मारणारे. पहा 2000 इथून पुढचे दिवस. आता तरी महाराज हिवाळ्यामध्ये पाऊस पडतो ना, पहा आता पुढचे 2-3 महिने गेल्यानंतर मे महिन्यामध्ये, जानेवारीमध्ये, मे महिन्यात ऊन नाही लागलं तर पण माझा नंबर घ्या, मला फोन करा महाराज. तुम्ही म्हटले होते जानेवारीमध्ये मे महिन्यात ऊन लागेल, नाही लागलं. लागणार. बाबांना विचारा, मे महिन्यात जानेवारीला तुम्हाला जर मे महिन्यासारखं ऊन नाही लागलं तर महाराज परमार्थ करायला सोडून येईल. काय महाराज पाप वाढले का या मृत्यू लोकामध्ये. पण तुम्हाला सांगू का, फक्त तुम्हाला तारणारे कोण असतील तर श्री गुरु असतील. महाराज एका कवीने फार सुंदर वर्णन केलं. बदलून गेला जमाना, बदलून गेला निसर्ग, बदलून गेला जमाना, बदलून गेला निसर्ग. या जमान्यामध्ये नाही आई वडिलांची कदर, या जमान्यामध्ये नाही गुरुजनांचा आदर. बदलून गेला जमाना, बदलून गेला निसर्ग. जीवनामध्ये पहा ना, आता निसर्ग सुद्धा बदलला, माणसं सुद्धा बदलली. तुम्हाला जर टिकायचं असेल तर बाबांचे पाय धरल्याशिवाय पर्याय नाही. आणि उद्या भयंकर कोरोनापेक्षा महामारी येणार आहे, त्यावेळी बाबांचे पाय आपण जर घट्ट पकडले नाही तर 2032च्या नंतर आपण सुद्धा दिसू, हे शाश्वत नाही. म्हणून जोपर्यंत तुम्हाला जीवन दिलंय ना तोपर्यंत ज्ञानोबराय तुकोबराय असतील, बाबा असतील, बाबांच्या चरणी घट्ट मिठी मारा. तुम्हाला तुका म्हणे तुझं सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचून यायच्या. भगवान परमात्म्याशिवाय बाबांशिवाय आपल्याला कोणी तारू शकत नाही. म्हणून सर्वस्व भारत्या बाबांच्या चरणावरती ठेवतो. बाबांनी मला या ठिकाणी सेवेची संधी दिली. आमचे टाळकरी मंडळी असतील, माझा पुतण्या वेदांत महाराज असतील, आमचे तेजस महाराज असतील, निमरळवरून या ठिकाणी आले महाराज. सेवाधारी असतील, सगळे सेवा करतात महाराज. पैसा घेऊन परमार्थ करणं हा सुद्धा एक दिवस अधोगतीचाच मार्ग आहे महाराज. फार अधर्म वाढला या मुक्ती लोकांमध्ये. कुणीच कुणाला मानायला तयार नाही. नीती संपली का मग अधोगती चालू होती. मग आपली अधोगती चालू होऊ नये म्हणून आपण जीवन असं जगा की महाराज देवाला नाही बाबांना सुद्धा समाधान वाटेल की आपण बाबांचे शिष्य आहे. असं तरी जीवन माणसाने जगलं पाहिजे. निश्चित बाबा आपल्यावर कृपा करतील. बाबांनी प्रत्येकावर कृपा केली. बाबांनी कृपा केली नसती तर आज कीर्तनकार झालो नसतो महाराज. आज बाबांची कृपा आहे म्हणून आम्ही कसं कवयने कीर्तन प्रवचन करतोय. बाबांच्या आशीर्वादाने आम्ही अख्खा महाराष्ट्र हिंडतोय. रोज कुठं ना कुठं कार्यक्रमाला बाबांच्या कृपेनं आम्ही रोज बाहेर आहे. फक्त कृपा कोणाची असेल ते सद्गुरूची कृपा असते. फक्त श्रद्धा विश्वास असा फक्त एका माणसावरती ठेवा. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात तो श्रद्धा आणि विश्वास जर एका माणसावरती ठेवला तर सहज आपण भवसागर तरून जातो. म्हणून बाबांच्या चरणावरती श्रद्धाभाव आहेच. म्हणून या ठिकाणी बाबांच्या सेवेत ज्या ज्या वेळेस बाबांनी आज मला फोन केलेला नाही, मला फोन दुसऱ्याने केला, पण बाबांच्या सेवेतून हा योग या ठिकाणी आला. टाळकरी मंडळ असतील, महिला मंडळ असतील, सगळ्यांच्या चरणी कृतज्ञता भाव व्यक्त करतो. झालेली कीर्तनरूपी सेवा बाबांच्या चरणी समर्पित करतो. सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर माऊली